नमस्कार रसिक मित्र हो. गोल्डन इरा ऑफ हिंदी फिल्म म्युझिक या उपक्रमात आपण सुवर्णकाळातील गाण्यांच्या आठवणी करत असतो. यामध्ये बिनाका गीतमाला या आपल्या आवडत्या कार्यक्रमातील प्रसारित झालेल्या गाण्यांच्या आठवणी आपल्याला होतच असतात. बिनाका गीतमालामधील गाणे म्हणजे त्या गाण्यांना मिळाली लोकप्रियतेची पावती असायची. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण 1968मधल्या बिनाकातील शेवटचे पायदानमधले टॉप 10 गाणे ऐकूया. म्हणजे पायदान 10 ते पायदान नंबर 1 अशी ही गाण्याची क्रमवारी बिनाका गीतमालाच्या पद्धतीप्रमाणेची. पहिलं गाणं आहे चित्रपट पत्थर के सनम, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, गीतकार मजरू सुलतानपुरी. आणि यामध्ये स्टार स्टडेड पिक्चर म्हणतात तसं मनोज कुमार, वहिदा रहमान, मुमताज, प्राण, मेहमूद या कलाकारांच्या भूमिका होत्या. आणि गाणी तुफान गाजली या चित्रपटातली. हे लताजींच्या आवाजातलं बता दूं क्या लाना तुम लौट के आ जाना, ये छोटा सा नजराना पिया याद रखोगे के भूल जाओगे, याद रखोगे के भूल जाओगे, बता दूं क्या लाना. आणि पायदान नंबर 9 चित्रपट शिकार, सस्पेन्स थ्रिलर म्युझिकल हिट. शिकारमध्ये संगीतकार शंकर जयकिशन, गीतकार हसरत जयपुरी, शैलेंद्र यांची कामगिरी जबरदस्त गाजली. आजही गाणी लोकप्रिय आहेत. तेवढेच कलाकारांच्या अप्रतिम भूमिका. धर्मेंद्र, आशा पारेख, संजीव कुमार, हेलन या कलाकारांच्या भूमिका आणि यातली गाणी खूप गाजली. प्रस्तुतचं गीत आहे शिकारमधलं आशा भोसले आणि कोरस यांच्या आवाजातलं. पडद्यावर आशा पारेख आणि सहकलाकार आपल्याला दिसतात. पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ, पर्दा जो उठ गया तो भेद खुल जाएगा, अल्लाह मेरी तौबा, अल्लाह मेरी तौबा, अल्लाह मेरी तौबा, अल्लाह मेरी तौबा. चित्रपट क्रमांक 8वरचं गाणं आंखे, रामानंद सागर दिग्दर्शित. हाही सस्पेन्स थ्रिलर कॉमेडी पिक्चर होता. यातली गाणे प्रचंड गाजली. गीतकार साहिर लुधियानवी, संगीतकार रवी, धर्मेंद्र, माला सिन्हा, कुमकुम, मेहमूद या कलाकारांच्या भूमिका होत्या याच्यामध्ये. आणि हे गीत आहे लताजींच्या आवाजातलं. मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी, मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी, होती है दिलबरों की नायत कभी कभी, मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी. क्रमांक 7वरचं गीत चित्रपट राम और श्याम, दिलीप कुमारचा बहारदार डबल रोल. वहिदा रहमान, मुमताज, प्राण, निरूपा रॉय, बेबी फरीदा यांच्या भूमिका. या राम और श्याम अगदी पॉप्युलर हिट झाला. संगीतकार नौशाद, गीतकार शकील बदायुनी. यातली सगळीची सगळी गाणी आजही लोकप्रिय आहेत. हे आहे हॅपी बर्थडे सॉन्ग. आई है बहारे मिटे जुल्म सितम, प्यार का जमाना आया दूर हुए गम, राम की लीला रंग लाई, शाम ने बंसी बजाई. आणि 6व्या नंबरवरचं चित्रपट ज्युअल थीफ, सुपरहिट सस्पेन्स थ्रिलर. SD बर्मन संगीतकार आणि गीतकार मजरू सुलतानपुरी होते ज्युअल थीफचे. किशोर कुमार, आशा भोसले, लताजी, भूपेंद्र या सगळ्यांची गाणी गाजली. अशोक कुमार, वैजंतीमाला, देवानंद यांच्या भूमिका ज्युअल थीफमधल्या. हे गाणं वैजंतीमाला, देवानंद यांच्यावर चित्रित झालेलं क्लायमॅक्स सॉन्ग ज्याला असं म्हणूया आपण.
होठों पे ऐसी बात मैं दबा के चली आई, खुल जाए वही बात तो दुहाई है दुहाई, होठों पे ऐसी बात मैं दबा के चली आई. आणि 5व्या नंबरवरचं दो पैलू दो रंग दो गीत श्रेणीतलं गीत लताजी आणि मुकेश यांच्या आवाजातलं, दोन्ही व्हर्जन खूप लोकप्रिय. चित्रपट सरस्वती चंद्र, कल्याणजी आनंदजी यांचं संगीत, गीतकार हिंदीवर, आणि हे गीत गायलेलं स्वतंत्रपणे लताजी आणि मुकेश. चंदन सा बदन चंचल चितवन, धीरे से तेरा ये मुस्काना, मुझे दोष न देना, जग वालों हो जाऊं अगर मैं दीवाना, चंदन सा बदन. अभिनेत्री नूतनच्या कामगिरीने सरस्वती चंद्र आजही लोकप्रिय आहे. यामध्ये त्याचे नायक नवोदित अभिनेता मनीष होते आणि आपले मराठी जोडी रमेश देव सीमा यांच्याही खूप छान भूमिका सरस्वती चंद्रमध्ये होत्या. यानंतरचं पायदान 4 नंबर पर गीत फिल्म ब्रह्मचारी, संगीतकार शंकर जयकिशन, गीतकार हसरत जयपुरी, शैलेंद्र, आणि हे युगलगीत शैलेंद्र यांचं, गायक रफी साहेब आणि सुमन कल्याणपूर. पडद्यावर राजश्री, शम्मी कपूर, मुमताज आणि प्राण दिसतात आपल्याला, आणि हे सुपरहिट युगलगीत आहे. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. 3 नंबरवर आहे चित्रपट हमराज, गीतकार साहिर लुधियानवी, संगीतकार रवी, आणि बी आर फिल्मचा दिग्दर्शक बी आर चोप्रांचा हमराज हा सुपरहिट सस्पेन्स. राजकुमार, नवोदित अभिनेत्री विम्मी, सुनील दत्त, मुमताज, मदनपुरी, बलराज साहनी अशी तगडी फौज कलाकारांची या चित्रपटात होती, आणि सगळीचे सगळी गाणी महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजातली. हे प्रस्तुतचं गीत आहे. हे नीले गगन के तले, धरती का प्यार पले, ऐसे ही जग में आती है सुबह, ऐसे ही शाम ढले, हे नीले गगन के तले. आणि 1968च्या बिनाका अंतिम फेरीतलं हे पायदान नंबर 2वरचं चित्रपट पडोसन. विनोदी चित्रपटाच्या यादीतला अग्रक्रम असलेला हा पडोसन ऑल टाईम सुपरहिट. सायरा बानू, सुनील दत्त, महमूद आणि विनोदी अभिनेत्यांची फौजच्या फौज या पडोसनमध्ये होती. गीतकार राजेंद्र कृष्ण, संगीतकार आर डी बर्मन. हे गीत आहे किशोर कुमारांच्या आवाजातलं. पडद्यावर सुनील दत्त, सायरा बानू दिसतात आणि इतर कलाकारही. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है, अफसोस ये है कि वो हमसे कुछ उखड़ा उखड़ा रहता है, मेरे सामने वाली खिड़की में. आणि 1968च्या बिनाकाचं टॉप पायदानचं गीत क्रमांक 1चं सुपरहिट गीत होतं फिल्म शागिर्द. लक्ष्मीकांत प्यारेलालचं संगीत, गीतकार मजरू सुलतानपुरी, आणि हा चित्रपट गाजवला सायरा बानू, जॉय मुखर्जी, आयझोर यांनी. यातली सगळी गाणी लताजी, रफी साहेबांच्या आवाजातली खूप गाजलेली, आजही लोकप्रिय आहे. हे गीत आहे. दिल विल प्यार व्यार मैं क्या जानू रे, दिल विल प्यार व्यार मैं क्या जानू रे, जानू तो जानो इतना कि मैं तुझे अपना जानू रे, दिल विल प्यार व्यार. रसिको, 1968च्या या बिनाका गीतमालाच्या वार्षिक कार्यक्रमातले टॉप 10 गाण्याच्या आठवणी आपण केला. हा एपिसोड कसा वाटला जरूर आपल्या कमेंट्स द्या. गप्पा गोष्टी गाणी या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रमंडळींनाही जरूर आठवण करा व्हिडिओ ऐकण्याची, पाहण्याची आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची. भेटूया नव्या एपिसोडमध्ये. शुभेच्छा.